नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात पवार कुटुंब हे नाव म्हणजे सत्तेचा समानार्थी शब्द. एकेकाळी एकाच मंचावरती हातात हात घालून सत्तेच्या शिखरावरती बसलेले शरद पवार आणि अजित पवार आज एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. पण सत्ताप्रेमी पवार कुटुंब खूप वेळ वेगळं राहणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे. आणि सत्तेची ही भूक त्यांना पुन्हा एकत्र आणेल हे नक्की. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला लवकरच आणखी एक मोठा भूकंप पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी भाजपशी जवळीक साधल्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचा भ्रम संपूर्ण महाराष्ट्राला झाला होता. पण खरं तर अजित पवार म्हणजे भाजपच्या अंगणात लावलेलं शरद पवारांचं एक रोपटं होतं. शरद पवारांनी हे रोपटं अगोदर 2019 मध्ये पहाटेच्या वेळी लावलं, पण खत पाणी न मिळाल्यामुळे हे रोपटं 80 तासाच्या आतच जळून गेलं. पण शांत बसतील ते पवार साहेब कसे? त्यांनी परत 2023 मध्ये हे रोपटं भाजपच्या अंगणात लावून दिलं. आज 2 वर्षात हे रोपटं एक वृक्ष बनलंय आणि त्याची फळं शरद पवार साहेबांना येणाऱ्या काळात लवकरच खायला मिळतील. आणि मी हे असं का म्हणतोय याच्या मागे कारण आहे. शरद पवार यांनी स्वतःच सांगितलंय की त्यांच्या पक्षातील काही नेते अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या विचारात आहेत. वरून ते असंही म्हणतात की आम्ही विचारानं एकच आहोत आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य काही वाटणार नाही. खरं सांगायचं झालं तर या मागे आहे फक्त आणि फक्त सत्तेची भूक, बाकी काहीच नाही. अजित पवार आणि शरद पवार विचारानं एकच आहेत हे कसं मी तुम्हाला पुढे सिद्ध करून दाखवतो. अजित पवारांनी एकदम काकाच्या पावलावरती पाऊल टाकलं आहे आणि हे सगळं पवार कुटुंबाच्या इतिहासावरून एकदम स्पष्ट होतंय. शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात एक दंतकथा आहे. 12 डिसेंबर 1940 रोजी पुण्यातील बारामती येथे जन्मलेल्या शरद पवार यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. त्यांनी 1964 मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी शरद पवारांचा प्रभाव इतका होता की अवघ्या 5 वर्षात म्हणजे 1969 मध्ये ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री बनले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांनी राजकारणातले धडे घेतले आणि पुढे त्यांनी काँग्रेस पक्षामध्येच बंडखोरी करून 1978 मध्ये जनता पार्टी सोबत गठबंधन करून सत्ता स्थापन केली आणि वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 1 वर्ष आणि 214 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. पण त्याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये वारं फिरलं. 1980 मध्ये आणि 1985 मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत टिकून राहिला आणि शरद पवार मात्र सत्तेपासून दूर राहिले. 1985 ला तर शरद पवार विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्षात कोण कोण होतं तर होतं भाजप, PWD आणि जनता पार्टी. त्यावेळच्या भाजप सोबत, PWD सोबत आणि जनता पार्टी सोबत राहून सत्ता काय मिळणार नाही हे त्यांनी हेरलं होतं. आणि मग 1987 ला शरद पवार पुन्हा काँग्रेसला जाऊन मिळाले. म्हणजे विरोधी पक्ष नेता असतानाच सत्ताधारी पक्षात ते जाऊन सामील झाले. अलीकडच्या राजकारणात असं कोणी केलेलं आठवतंय का? 2022 मध्ये अजित पवार विरोधी पक्ष नेते होते आणि 2023 ला सत्ता पक्षात ते सामील झाले. जसं जसं काकानं केलं तसं तसं एकदम सेम राजकारणामध्ये अजित पवारांनी केलं. तर अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे नाहीत तर ते एकदम शिष्य आहेत. शरद पवारांनी काँग्रेस फोडली, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. शरद पवारांनी विरोधी पक्ष नेता असताना सत्तेत सामील झाले आणि अजित पवार देखील विरोधी पक्ष नेते असताना सत्तेत जाऊन सामील झाले. आणि याच सगळ्या कारणामुळे शरद पवार म्हटले असावेत की आम्ही विचारानं एक आहोत. फोडाफोडीचं राजकारण आम्हाला दोघांना देखील जमतं. पवार कुटुंबाचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. त्यांनी कधीही एका पक्षाशी कायमस्वरूपी निष्ठा दाखवलेली नाहीये. 1978 मध्ये काँग्रेस पासून वेगळं होणं, 1999 मध्ये NCP ची स्थापना आणि 2019 मध्ये भाजप विरोधी आघाडी तयार करणं आणि परत 2023 मध्ये अजित पवार नावाचं रोपटं भाजपच्या अंगणात सोडून देणं, हे सगळं एकाच प्रकारचं राजकारण दाखवतंय आणि ते राजकारण आहे सत्ताकारण. याच्यावरून तुम्हाला हे स्पष्ट होत असेल
की शरद पवारांचं आणि पवार कुटुंबाचं राजकारण नेहमीच सत्तेच्या अवतीभोवती फिरत असते। जिकडे वारं वाहतं त्या दिशेनं हे कुटुंब तोंड करून उभं राहतं। त्यामुळे काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे परत एकाच पक्षात आले तर आश्चर्यचकित होऊ नका। आता काल परवाच एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी अत्यंत स्फोटक विधान केलं, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली। त्यांनी म्हटलं की आमच्या पक्षातील एक गट अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र जाण्याच्या विचारात आहे, पण त्यांनी हा चेंडू सोडला सुप्रिया सुळेकडे आणि म्हटले की हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे। म्हणजे ते अलगत एकदम बाजूला झाले आणि हे विधान त्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार निर्जा चौधरी यांच्याशी बोलताना केलं होतं। आणि या सगळ्या गोष्टींवरनं अनेक प्रश्न निर्माण झाले। शरद पवार खरंच अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र जातील का? त्यांचा हा काही वेगळाच राजकीय डाव आहे? हे सगळं आता पुढे पाहावंच लागेल। खरं पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या विधानामागे त्यांच्या पक्षातील अंतर्गत दबाव देखील आहे। त्यांच्या गटातील काही नेत्यांना असं वाटतंय की सत्तेपासून दूर राहिल्यानं पक्षाचं आणि त्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याचं नुकसान होणार आहे आणि ते होत देखील आहे। विशेषतः जे नेते 2024च्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेत त्यांनी शरद पवार यांना अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिलाय। यामागचं कारण स्पष्ट आहे। अजित पवार यांच्याकडे असलेलं वित्त खातं आणि अजित पवार नेहमीच त्यांच्याकडची खातं त्यांच्या राजकारणासाठी वापरण्यासाठी फेमस आहेत। त्यामुळे सत्तेत असल्याची ताकद, आर्थिक आणि राजकीय ताकद ही अजित पवारांसोबत आहे। त्यामुळे शरद पवारातला एक गट अजित पवारांसोबत जायला उत्सुक आहे। यासोबत अजून एका गोष्टीवरती विचार करावा लागेल की शरद पवार जर अजित पवारांसोबत गेले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काय होणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे सोबत जाऊ शकतात का? मित्रांनो, जेवढ्या सहजपणे दोन्ही पवार कुटुंब एकत्र होऊ शकतं तेवढंच अवघड आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं। या सगळ्या विषयांवरती तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आलं पाहिजे का, किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे? महाराष्ट्राच्या राजकारणासाठी कोणत्या परिवाराचं एकत्र येणं सोयीस्कर असेल, चांगलं असेल? तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये कळवा। मी प्रत्येक कमेंट नेहमी वाचत असतो आणि त्यावरती एकदम सविस्तर रिप्लाय देखील करत असतो। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।